बाई, बाटली आणि पैसा या गोष्टीमध्ये बदनाम करून एखादं नेतृत्व कसं संपवलं जातं याची अनेक उदाहरणं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळतील. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की जर तुम्ही एखाद्या समूहाचं नेतृत्व करायला निघालेले असाल तर तुमच्याकडे 3 गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टी म्हणजे प्रज्ञा, शील आणि करुणा. मी संसदेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस नेहरूंच्या विरोधामध्ये बोलतो त्यावेळेस नेहरू शांतपणे ऐकून घेतात आणि ते माझ्या विरोधामध्ये बोलत नाही. त्याचं कारणच असं आहे की माझ्याकडे असलेली जी शील नावाची गोष्ट आहे ती गोष्ट इतर कुठल्याही नेत्याकडे तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि म्हणूनच हे सगळे नेते मला का भितात त्याचं कारणच असं आहे की माझं चारित्र्य. जर माझ्या चारित्र्यावर एखादा डाग असता तर त्याला धरून अनेक लोकांनी भाष्य केलं असतं आणि माझं नेतृत्व देखील संपवण्याचा प्रयत्न केला असता. पण ते हे करू शकत नाहीत कारण माझ्या नेतृत्वावर, माझ्या चारित्र्यावर कुठेही डाग नाही आहे. हीच गोष्ट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी बोलून दाखवलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1980च्या नंतर ज्यावेळेस या देशामध्ये राजकारण सुरू झालं आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस दलित संघटना मोठ्या व्हायला लागल्या त्यावेळेस दलित संघटनेमधले अनेक नेते, राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, गवई असतील किंवा भंडारे असतील, या सगळ्यांना बाई, बाटली आणि पैशामध्ये बदनाम केलं गेलं. याची अनेक उदाहरणं आपल्याकडे पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस एखादा नेता बहुजन समाजामधून मोठा व्हायला लागतो त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं. सध्याच्या कालखंडामध्ये देखील बहुजन समाजातल्या नेत्यांसोबत हेच खेळ खेळले जात आहेत आणि एखाद्या समाजामधला जर नेता मोठा व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाई, बाटली आणि पैसा या गोष्टीमध्ये फसवलं जातंय आणि त्याला बदनाम करून त्याचं नेतृत्व संपवण्याचा कट रचला जातो. हे ते का करू शकतात आणि आपण का करू शकत नाही असे 2 प्रश्न आहेत. ते याच्यासाठी करू शकतात कारण त्यांच्याकडे प्रचंड मोठा मीडिया आहे आणि त्या मीडियाचा आधार घेऊन ती एक बातमी एका मिनिटामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. परंतु तीच गोष्ट आपल्या समाजाकडे नाही आहे आणि आपला समाज त्या गोष्टीकडे जास्त लक्षही देत नाही. बहुजन समाजाकडे अशा प्रकारचा कुठलाही मीडिया नसल्यामुळे हा समाज या क्षेत्रापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जे नेतृत्व आपल्याला संपवायला निघालेलं आहे त्याला आपण संपवू शकत नाही कारण तुमच्या हातामध्ये तुमचा स्वतःचा मीडियाच नाही आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलेलं आहे की जर आपल्याला हे भविष्यामध्ये थांबवायचं असेल आणि बहुजन समाजातलं नेतृत्व जर मारायचं नसेल आणि जे लोक मारण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना जर रोखायचं असेल तर तुमच्याकडे देखील एक मीडिया असणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी तुम्हाला समाजाला एकत्र यावं लागेल, समाजामध्ये पैसा कलेक्ट करावा लागेल, निधी जमवावा लागेल आणि त्याच्यामधून आपला एक स्वतंत्र मीडिया चालवावा लागेल. पण याकडे आपण लक्षच देत नाही. आपल्याला आठवत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामधून भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला काय केलं असेल तर मूकनायक नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं आणि मूकनायकच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला आपले पाय या सामाजिक चळवळीमध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न केला. इथल्या समाजाला या मुखपत्राचा आधार दिला गेला आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही चळवळीला एका वृत्तपत्राची गरज असते आणि ज्या चळवळीला वृत्तपत्र नसतं ती चळवळ संपल्यासारखी असते. हीच बाब लक्षात घेऊन आपण भविष्यामध्ये देखील सगळ्या गोष्टींची आखणी करणं खूप गरजेचं होतं. आपला जो मीडिया आहे तो अगोदर उभा करणं गरजेचं आहे. मीडिया जोपर्यंत उभा राहणार नाही तोपर्यंत आपली चळवळ उभी राहणार नाही कारण या चळवळीला मीडियाचा आधार लागतो आणि तुमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचा मीडिया नाही आहे. असले तरी साधारणतः 1-2-4 वृत्तपत्र असतील जे लोकल आहेत पण त्याला थोडंसं ब्रॉड करण्याचा प्रयत्न समाजाने कधीही केला नाही. एखादी व्यक्ती ज्यावेळेस एखादं वृत्तपत्र चालवते त्यावेळेस समाजामधले लोक एकत्र येत नाहीत, बहुजन समाजातले लोक एकत्र येत नाहीत आणि त्या मीडियाला आपला मीडिया म्हणून मोठं करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आपल्याकडे जे हेवेदावे आहेत त्या हेवेदाव्यामधून ते वृत्तपत्रही बंद पडतं, पुन्हा कोणीतरी दुसरं घेऊन येतं, तात्पुरतं चालवतं, तेही बंद पडतं. पण असा खंबीर असा आणि मजबूत असा मीडिया तुमच्याकडे नाही आहे. आज प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल पत्रकारिता असे अनेक प्रकार आलेले आहेत पण ते अतिशय छोट्याशा प्रमाणामध्ये आपल्याकडे आहेत आणि त्याचं जे ब्रॉड आपण त्याला करायला पाहिजे होतं ते आपण करू शकलो नाही कारण त्याला आधारच समाजाचा मिळत नाही. जोपर्यंत समाजाचा आधार मिळणार नाही तोपर्यंत आपली चळवळ देखील मजबूत होणार नाही. आपल्याला वाटतं काय आमचा सोशल मीडिया आहे, आम्ही सोशल मीडियावरती वाटेल ते करू, पण तुम्हाला एक ऑथेंटिक मीडिया असणं खूप गरजेचं आहे ज्याच्यावरती लोक विश्वास ठेवू शकतील, त्याला प्रमाण मानू शकतील आणि त्याला तुमचा आधार मानू शकतील. पण या तिन्ही गोष्टीमध्ये तुमचा सोशल मीडिया बसत नाही. तो विश्वासार्ह नाही, तो प्रमाणही नाही आणि तो तुमचा आधारही नाही आहे.
त्याच्यामुळं त्याच्यावरून बरंच काही खोटं पसरवलं जाऊ शकतं. ही गोष्ट सगळीकडे पसरवलेली आहे. त्याच्यामुळं सोशल मीडियावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की सोशल मीडिया असला म्हणजे आपण सगळं काही करू शकतो. आपल्या हातामध्ये सोशल मीडिया आहे, पण असं नाही आहे. तुमच्या हातामध्ये तुमची वृत्तपत्र असणं गरजेचं आहे, तुमचे चॅनल असणं गरजेचं आहे, तुमचे न्यूज चॅनल असणं गरजेचं आहे, तुमची मनोरंजनाची देखील चॅनल असणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की आतापर्यंत चळवळीला जे बळ मिळालं नाही त्याचं कारणच असं आहे की आपल्याकडे आपला स्वतंत्र असा मीडिया नाही. म्हणून बहुजन समाजातल्या लोकांनी या मीडियाला आधार देणं खूप गरजेचं आहे. पण या मीडियाला आधार देण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ज्या मीडियाला आधार दिलेला आहे तो मीडिया आपला भविष्यामध्ये राहत नाही, असं देखील झालेलं आहे. त्याच्यामुळं समाजाने एकत्र येऊन तो मीडिया कशा पद्धतीनं चालवला जाईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कुठलीही एक व्यक्ती एखादं वृत्तपत्र चालवू शकत नाही. त्याच्यासाठी असणारी जी ट्रस्ट असते ती ट्रस्ट खूप गरजेची असते. पण होतंय नेमकं असं की ती ट्रस्टच आपण निर्माण करू शकत नाही आणि ट्रस्ट निर्माण केली तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतात. आणि म्हणून इतर मीडियाचं ते फावलं जातं आणि आपल्या बहुजन समाजामधून ज्यावेळेस एखादं नेतृत्व एखाद्या चळवळीमधून उभं राहतं त्यावेळेस त्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची रेकॉर्डिंग केली जाते, त्याला व्हायरल केलं जातं, त्याला डबिंग केलं जातं, त्याच्याबद्दल कुठल्या तरी बाईच्या नावाने फोटो टाकले जातात, कुठल्या तरी हॉटेलमधले त्याचे फोटो टाकले जातात आणि सांगितलं जातं की समाजाच्या पैशावरती बघा कसं हॉटेलमध्ये याचं नाच गाणं सुरू आहे. त्याच्यामुळं हे सगळं बदनामीचा जो प्रकार आहे हा बदनामीचा प्रकार जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत तुमच्यातला नेता मोठा होणार नाही. आपल्याला माहिती असेल की या बाबतीमध्ये अनेक लोकांना आतापर्यंत बदनाम केलं गेलेलं आहे. तुम्ही बहीण मायावतींचं उदाहरण घ्या, आपल्या राज्यामधल्या अनेक नेत्यांचं उदाहरण घ्या, चंद्रशेखर आझादांचं उदाहरण घ्या, कुठलीही उदाहरणं घ्या, त्यांच्यासाठी कुठे ना कुठे एक धब्बा ठेवण्याचा प्रयत्न जे मीडिया आहेत त्या मीडियानी केलेला आहे. आणि त्याच्यामुळं हा जो समाज आहे या समाजातले कुठलंही नेतृत्व उभं राहत नाही. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की मला हे का करू शकत नाहीत, कारण माझ्याकडे प्रज्ञाशील आणि करुणा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्याकडे पैसा मिळणार नाही, माझ्याकडे कुठली बाई मिळणार नाही आणि कुठली बाटलीही मिळणार नाही. त्याच्यामुळे मला बदनाम करणं त्यांना शक्य नाही. जी भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये पंडित नेहरूंच्या अगेन्स्टमध्ये बोलत होते तीच भाषा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर देखील बोलत आहेत, कारण त्यांच्याकडे या तिन्ही गोष्टी आहेत. पण आपल्याकडे त्या तिन्ही गोष्टी आहेत का? ज्या समाजाचं आपण नेतृत्व करायला निघालेलो आहे ते नेतृत्व बाई बाटली आणि पैसा याच्यापासून दूर आहे का? पैसा तर समजा लागतो चळवळीला, पण तो समाजाकडून आला पाहिजे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना देखील समाजाकडून पैसा येतो, पण त्याचा योग्य वापर चळवळीसाठी केला जातो. तो वापर आपण केला पाहिजे. आणि इतर जे काही नेते या मुव्हमेंटमध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी याची खबरदारी घेतली पाहिजे की समाजाचा पैसा समाजावरती खर्च झाला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही डाग लागता कामा नये. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी हे सगळं जपलं आणि म्हणूनच ते आज राजकारणामध्ये खंबीरपणे उभे असताना पाहायला मिळतात. हालाकी असं आपण गृहीत धरतो की संसदेमध्ये खासदार असणं आणि विधानसभेमध्ये आपले आमदार असणं म्हणजे नेता मोठा असतो, असं काही नसतं. तो नेता जर चळवळीमध्ये असेल तर ती चळवळ राज्य सरकार चालवू शकते. एक काळ असा होता की संघटनांनी सरकार चालवली, आज प्रयत्न असा होतोय की सरकार संघटना चालवते. आपल्याला नेमकं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं सांगायला विसरू नका. आपल्या नेत्यांना बाई बाटली आणि पैशामध्ये बदनाम केलं जातंय का आणि त्याच्यातलं नेतृत्व संपवलं जातंय का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.